मुंबई ते पुणे प्रवास आणखी जास्त आता सुसाट होणार आहे, कारण 1 मे पासून मिसिंग लिंक सुरू केली जाणार आहे। या मिसिंग लिंकवर नेमक्या कोणत्या वाहनांना एंट्री आहे, कोणत्या वाहनांना एंट्री नाही, याचे फायदे काय, वेग मर्यादा किती, सगळं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। मिसिंग लिंक हा एक जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मोठा बोगदा आहे। जर तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास केला असेल तर खोपोली आणि लोणावळा दरम्यानच्या घाट भागातील वाहतूक कोंडीशी तुम्ही परिचित असाल। हा भाग त्याच्या धोकादायक वळणांसाठी, कमी वेगासाठी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी ओळखला जातो। हा धोकादायक भाग टाळण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी डोंगर कापून एक मिसिंग लिंक बांधण्यात आला होता। मिसिंग लिंक हा 2 टप्प्यात सुरू केला जाणार आहे। पहिला टप्पा हा 1 मे 2026 ते 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू केला जाणार आहे। या पहिल्या टप्प्यात कार, खाजगी वाहनं, प्रवासी बसेस यांना एंट्री दिली जाणार आहे। त्यानंतर 6 महिने याचं निरीक्षण केलं जाईल। निरीक्षण केल्यानंतर 6 महिन्यांनी मालवाहू वाहनांना इथे एंट्री दिली जाणार आहे। तर दुसरा टप्पा 1 नोव्हेंबर पासून सुरू केला जाणार आहे। यामध्ये मालवाहू वाहनांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे। जर समजा 6 महिन्यांच्या निरीक्षणानंतर सरकारला वाटलं की वाहतूक सुरळीत आहे, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाईल। आता या मिसिंग लिंकवर कोणाला बंदी असणार आहे, तर जी ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारे, स्फोटकाचा टेम्पो घेऊन जाणारे, अतिजड जी वाहनं असतील त्या वाहनांना या लिंकचा वापर करता येणार नाहीये। त्यांना पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या मिसिंग लिंकवरची वेग मर्यादा किती ठरवण्यात आली आहे। तर हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटर तुम्ही या मार्गावरून प्रवास करू शकता, तर खाजगी आणि प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटरने तुम्ही या बोगद्यातून प्रवास करू शकणार आहात। जर प्रवाशांनी या नियमांचं पालन केलं नाही तर मोटार वाहन अधिनियम कायदा 1988 कलम 183 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। आता या मिसिंग लिंकमुळे तुम्हाला कोणते फायदे होणार आहेत, तर हा मिसिंग लिंक 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबई ते पुणे जाण्यासाठी 6 किलोमीटर अंतर कमी होणार आहे। यामुळे तुमचा अर्धा तास हा वाचणार आहे। घाट विभाग धोकादायक आणि नागमोडी वळणांपासून मुक्त असेल, ज्यामुळे रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय घट होण्याची देखील अपेक्षा आहे। प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा हा आहे की त्यांना या हायटेक मार्गावरून प्रवास करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, कोणताही अतिरिक्त टोल आकारला जाणार नाही। यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होण्याची शक्यता आहे। सोबतच प्रवाशांचा प्रवास देखील सुलभ होईल आणि सोबतच इंधनावरचा खर्च देखील कमी होण्याची शक्यता आहे। तुम्ही आता या मिसिंग लिंकवरनं प्रवास करणार का? मला कॉमेंट्स मधून नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।